गुड न्यूज काय मुंबईसाठी की जस्ट इज बॅक. बुमरा वापस आला टीम मध्ये. ह्या मॅच मध्ये खेळू शकतो. सर्व्हिस मुंबई वर्सेस बँगलोर हे खतरनाक मॅच होणार आहे, कारण की दोन्ही पण क्वालिटी टीम्स येतात आणि रन पण होऊ शकते ते मॅच मध्ये, कारण की मॅच होणार आहे मुंबईमध्ये आणि याच्यासारखी मॅच कमबॅक करायला मुंबईला भेटणार नाही, कारण की लास्ट मॅच हरून आलेली आहे मुंबई लखनौ विरुद्ध. आणि गुड न्यूज काय मुंबईसाठी की जस्ट इज बॅक. बुमरा वापस आला टीम मध्ये. ह्या मॅच मध्ये खेळू शकतो आपण. त्याच्यानंतर हे बॅटल बघू शकतात की बुमरा वर्सेस कोहली हे खतरनाक बॅटल होऊ शकतं. बँगलोर बद्दल जर बोलायचं झालं तर बँगलोरने IPL ची सुरुवात मस्त केली, भारी केली ती. चांगल्या मॅच जिंकल्या होत्या सुरुवातीला आणि लास्ट मॅच हारली, ठीक आहे ओके, पण हे मोमेंटम जे त्यांनी गेन केलं ह्या टुर्नामेंटमध्ये ते पुढे कॅरी करायला पाहिजे ह्या मॅच मध्ये पण. तुम्हाला काय वाटतं ह्या मॅच मध्ये कोण जिंकन कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्याच्यानंतर पहिली मॅच झालती जी झालती हैदराबाद वर्सेस गुजरात. भाई कमीच तर असं म्हणत असन पांचला, भाई जब से तुम मिलाय ना हमारा तो दहशत ही खतम हो गया. जेव्हापासून लखनौने हैदराबादला हरवलंय तेव्हापासून कोणी पण येतं हैदराबादला हरवून जात आहे. लगातार चौथी हार हैदराबादची. म्हणजे त्यांच्यासाठी काय पण चांगलं जाय नाही. पण दुसऱ्या साईडला गुजरात भाई खतरनाक फॉर्म मध्ये लगातार 3 मॅच जिंकली. आणि विशेष म्हणजे काय आहे की ते होम मॅचेस पण जिंकतात, अवे मॅचेस पण जिंकतात. आणि परत एकदा जे प्लेयर्स RCB सोडून येतात ते प्लेयर्स दुसऱ्या टीम मध्ये चांगलं खेळतात. सेम झालं मुंबई सिराज बद्दल. ह्या मॅच मध्ये पण 4 विकेट घेतल्या, मागच्या मॅच मध्ये पण चांगलं केलं चांगलं. आणि विशेष म्हणजे काय गुजरातचं त्यांचं मिडल ऑर्डर टेस्ट झालं नव्हतं, म्हणजे चांगलं वीक वाटत होतं. ह्या मॅच मध्ये त्यांनी वाशीला ऍड केलं मिडल ऑर्डर मध्ये, तो पण मस्त खेळला आणि फिनिशिंग 1 नंबर केली ह्या मॅच मध्ये पण. चांगलं सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागल्या आता गुजरातसाठी. आणि दुसऱ्या साईडला लगातार 4 मॅच हरली हैदराबाद. तुम्हाला काय वाटतंय मुंबई आणि बँगलोरच्या मॅच मध्ये कोण जिंकन कमेंट सेक्शन मध्ये सांगा. थँक्यू.